पॉलिटिकल सायन्स 12th क्लास इंग्लिश. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्रो विथ ऑल. सो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपण हा जो सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे याच्यातील महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या गोष्टींवरती तुम्ही कशा प्रकारे याचा स्टडी केला पाहिजे हा सांगणार. तसेच कोणत्या गोष्टींवरती तुम्ही फोकस दिला पाहिजे याविषयी पण आपण बोलू. ही व्हिडिओ थोडी लेंदी होईल, पण तरी पण तुम्ही ही व्हिडिओ बघायची हवे तर तुम्ही याच्या पार्ट्सकडून ही व्हिडिओ बघू शकता. म्हणजे काही वेळासाठी बघा, त्यानंतर थोड्या वेळाने आणखी बघा, पण करेक्ट ही व्हिडिओ नक्कीच बघा. तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे ही व्हिडिओ. त्यामुळे आता आपण टाईम वाया घालवत नाही. चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजून देखील आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन देखील ऑन करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्याच्या सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणखी एक सांगायचं मला की तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही. खरंच तुम्ही व्हिडिओ शेअर करत चला की जितके विद्यार्थ्यांना त्यांचा हा जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्टशी रिलेटेड जे व्हिडिओ येतील ना ते तुमच्या फ्रेंड्सना ज्यांचा सब्जेक्ट आहे त्यांना प्लीज ही व्हिडिओ शेअर करत चला, कारण त्याच्यामुळे मला पण मदत मिळते. बरोबर, मी माझा पण अभ्यास असून मी तुम्हाला मदत करते ना, सो तुम्ही पण मला थोडी मदत केली पाहिजे. ॲटलीस्ट शेअर तरी करू शकता ना. चला व्हिडिओ स्टार्ट करू. आता बघा पहिला जो आपला पाठ आहे तो म्हणजे 1991 नंतरचे जग पहिला पाठ. त्यामधील बघा तर शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा अहवाल. सो हा जो पॉईंट आहे तर इथं बघा कशा पद्धतीने हे 5 पॉईंट आपल्याला इथं दिलेत. एक म्हणजे शीतयुद्धाचा शेवट, एकध्रुवीयतेचा उदय, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, दहशतवाद आणि बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद. खरं तर हा शेवटचा जो टॉपिक आहे ना त्याच्यावरती पण एक सेपरेट क्वेश्चन बनवू शकतो. नाहीतर काही लक्षात घ्या, तर ह्या 5 हे जे आहेत ना 5 आपल्याला जे पॉईंट्स दिलेत ते मुख्य जे परिणाम आहेत ते पण त्याच्यावरती टोटल यावरती पण प्रश्न फिरू शकतो. लाईक शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा आवाडा थोडक्यात घ्या वगैरे अशा प्रकारे. मग थोडक्यात घ्या म्हटल्यानंतर फक्त एवढंच पॉईंट लिहून चालेल का? नाही. तर इथं हे फक्त जस्ट तुम्हाला हे प्रत्येकाचे जे छोटे छोटे दिले ना ते फक्त इंट्रोडक्शन दिलं आहे. खऱ्या अर्थाने पॉईंट कुठून चालू होतो आहे तर इथून पॉईंट चालू होते बघा. हे जे युद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय दिला आहे हे जे पॉईंट आहे ना, सो तिथून फक्त त्यांनी या ठिकाणी पहिला पॉईंट इथं अशा प्रकारे विकसित केला आहे. आता तुम्ही बघून घ्या, तुम्ही सगळं वाचत वगैरे नाही बसणार. सो त्याच्यानंतर हे इथं सगळे उदाहरणं देखील इवन हा पण पॉईंट ते तुम्हाला अशा प्रकारे विचारू शकतात. लाईक उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण द्या. उदाहरणं पण महत्त्वाची आहेत. नाहीतर टोटल जर आला क्वेश्चन तर मग हे अशा प्रकारे 2, 3 असे आकडे टाकून तुम्हाला थोडेफार इथं हे करावं लागेल. एक मिनिट, इथं स्पष्टीकरण द्यावे लागेल. जसं की इथं मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप आहे बघा. तर सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. कारण ह्याच्यावरती फिरला जाऊ शकतो क्वेश्चन्स. मानवी हक्क मानवतावादी हस्तक्षेप हा तो खूपच जास्त सध्या म्हणजे जरा न्यूजमध्ये असणारा वगैरे विषय असल्यामुळे हा महत्त्वाचा आहे. मानवी हक्क मानवतावादी हस्तक्षेप हा कराच परफेक्टली. तर बघा पुढे बघा. आणि त्यानंतर हे मानवी हक्काचंच बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे ते. त्यानंतर दहशतवाद, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा चौथा पॉईंट आहे जो की मानवी शीतयुद्धोत्तर काळातील परिणामांमधला चौथा पॉईंट आहे हा देखील. तसेच शेवटचा जो परिणाम आहे तो म्हणजे इथं बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद. आता हा जो प्रादेशिकवाद आहे तर तो पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, राईट. आता या प्रादेशिक वादाच्या पण वरती एक सेपरेट क्वेश्चन बनू शकतो. अशा प्रकारचा हा प्रादेशिक वाद आहे इथं दिला आहे. तर कशाप्रकारे बघा इथं तर हा जो टॉपिक आहे ना ह्याच्यावरती भरपूर सारे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बनू शकतात या पाठातून. की ह्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा फॅक्च्युअल घटना पण त्यांनी दिल्यात. लाईक हे जे प्रादेशिक वाद आहे त्यामध्ये संघटना बघा, म्हणजे शीतयुद्धोत्तर काळातील जो प्रादेशिक वाद आहे ना तर त्यामध्ये संघटनाच किती ठिकाणी आहेत बघा. बऱ्याचशा संघटना आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही इथं बघू शकता कोळसा पोलाद समुदाय किंवा युरोप आर्थिक समुदाय असेल किंवा त्यानंतर आशियन सगळ्यात इम्पॉर्टंट आशियन संघटना, तसेच नाटो. ओके. तसंच आणखी मग आता इथं आला आपला पॉईंट मेन म्हणजे व्यापारी गट. आता हे व्यापारी गट म्हणजे काय असतं ते आपल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे की अनेक राष्ट्र एकत्र येऊन आपल्या आर्थिक हितसंबंधांसाठी किंवा आर्थिक हितसंबंध चांगल्या प्रकारे करण्यासाठी काय करतात तर सगळे एक विशिष्ट करार वगैरे करतात. त्यांनाच आपण काय म्हणतो तर एक व्यापारी गट स्थापन केला वगैरे अशा संबंधात म्हणतो. मग ते भरपूर आहेत. लाईक युरोपियन संघ आहे किंवा आणखी बघायचं झालं तर मग शांघाय संघटना हे बघा इथं सार्क आहे किंवा तसंच मग बिमस्ट्रिक आहे, ब्रिक्स आहे, G20
शांघाय सहकार्य संघटना वगैरे या ज्या संघटना आहेत या पण खूपच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे यामधून स्किप नाही करता येत कोणताही पॉईंट. लाईक युरोपियन महासंघ जो आहे तर तो पण खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे व्यापारी गटांवरती क्वेश्चन्स पडणार आणि इवन त्याच्यामध्ये जरी क्वेश्चन्स मोठा नाही पडला आहे म्हणजे तर नक्कीच हा जो पॉईंट आहे ना जो की हा व्यापारी गटासंबंधी इथून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन्स येणार म्हणजे येणार, नक्कीच येणार इथून क्वेश्चन्स. कारण यामध्ये खूप सारे फॅक्च्युअल घटना आहेत. लाईक ते कसं स्थापन झालं, त्याच्यापूर्वी कोणते करार झाले होते का वगैरे, मग त्यानंतर त्याची एक्झॅक्ट स्थापन झालेली डेट कोणती किंवा त्याच्यामध्ये आणखी काही बदल झालेले आहेत का वगैरे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर हे व्यापारी गटामधून फिरू शकतात. त्यामुळे कदाचित त्याच्यावरती एक मोठा क्वेश्चन जरी नाही विचारला तरी पण ऑब्जेक्टिव्हला हे डेफिनेटली ह्याच्यावरती म्हणजे एक देऊ शकतात. त्यामुळे ह्याची तयारी नक्कीच करा, सगळे करा. हे सार्क आहे किंवा त्यानंतर जे की बिमस्टेक आहे, ब्रिक्स आहे, G20 आहे, शांघाय सहकार्य संघटना आहे, हे महत्त्वाचं आहे. तसेच इथं युरोपियन संघ जो आहे ना त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती दिली आहे तुम्हाला, हे पण डेफिनेटली करू शकता आणि करा. म्हणजे काय बघा, युरोपियन आयोग, युरोपियन संसद आणि युरोपियन परिषद तसेच युरोपियन न्यायालय हे जे की 4 संस्था आहेत तर त्या युरोपियन संघाचे कामकाज चालवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. मग युरोपियन संघाचं काम कसं चालतं तर या संदर्भात देखील तो आपल्याला क्वेश्चन फिरू शकतो, राईट. सो म्हणून म्हणते की कशा पद्धतीने ह्याची तयारी करायची. त्यामुळे एक्झॅक्टली आपण IMPs काय आहे आणि जाऊन त्याच्यावरतीच भक्त करणं असं नाही बघणार, आपण कशा पद्धतीनं ते केलं पाहिजे आणि कुठून प्रश्न फिरू शकतात ते आपण इथे बघतोय आज. सो चला तर मग यानंतर हा जो पहिला पॉईंट होता, फर्स्ट जो टॉपिक होता तिथून आपण बघितलं की एक्झॅक्टली कशा पद्धतीनं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एक मिनिट सॉरी, म्हणजे एकतर हे इथून एक मुख्य जे 5 परिणाम आहेत त्याच्यावरती विचारलं जाऊ शकतो टोटली, नाहीतर महत्त्वाचं म्हणजे मानवी हक्क, मानवतावादी हस्तक्षेप, तसेच दहशतवाद आणि शेवटचा जो काही आहे प्रादेशिकवाद आणि शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद. म्हणजेच काय, या सगळ्या संस्था आणि संघटना त्यामध्ये मेन्शन होतील, राईट. सो हे झालं फर्स्ट टॉपिकबद्दल. आता आपण सेकंड टॉपिकबद्दल डिस्कस करू. तर या ठिकाणी बघा, इथे आपल्याला जागतिकीकरणासंबंधात जे काही संकल्पना आहे वगैरे त्या गोष्टी इथं क्लिअर होतात. तर आपल्याला माहिती आहे 11वीमध्ये आपण 1991 पर्यंतचा वगैरे अभ्यास केला, तर ते पण जात नाही, तर सगळं प्रस्तावना तुम्हाला दिली. तर सरळ या जागतिकीकरणाकडे या. तर जागतिकीकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक्झॅक्टली काय, तर मी तुम्हाला इथं स्पष्टीकरण वगैरे देणार नाही, कारण आपण इथं फक्त IMP चर्चा करतोय आणि मेन म्हणजे कसा स्टडी केला पाहिजे याबद्दल आपण चर्चा करतोय इथं, ना की आपण जस्ट सगळं समजून वगैरे सांगणार आहे, कारण अभ्यास तुमचा आतापर्यंत झालेला आहे, राईट. सो येस, तर जागतिकीकरण आपल्याला इथं बघायचं आहे आणि जागतिकीकरणाचे इथं कोणते परिणाम आहेत, म्हणजेच राजकीय आर्थिक बदलांचा म्हणजे जागतिकीकरणावरती कशाप्रकारे एकमेकांवरती परिणाम होतो. सो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग त्यामध्ये जागतिकीकरणाची तुम्हाला व्याख्या माहिती असली पाहिजे आणि ॲक्च्युली जागतिकीकरण म्हणजे काय आणि त्याची 2-3 उदाहरणं अशा गोष्टी तुम्हाला इथे माहिती पाहिजेत. आणि क्वेश्चन जर मोठा यायचा झाला तर इथं तुम्हाला हा येऊ शकतो, लाईक आर्थिक आणि राजकीय जे की घटक आहेत तर त्यांचा कसा परिणाम होतो, त्यांच्या बदलांचा कसा एकमेकांवरती परिणाम होतो तो स्पष्ट करा, अशा पद्धतीनं इथं विचारलं जाऊ शकतं. म्हणजे हा मोठा क्वेश्चन्स आहे बघा. आता हा जो आहे ना तर आर्थिक क्षेत्रामध्ये झालेले महत्त्वाचे बदल स्पष्ट करा. मग हे अशा वेळेला ज्यावेळेला येईल ना क्वेश्चन, तर सगळ्यात प्रथम काय करायचं, तर इथे बघा, इथं पॉईंट्स तुम्हाला दिलेलेच आहेत. लाईक भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार असेल किंवा त्याच्यानंतर आणखी काय आहे, पुढे बघा, तर व्यापार संकल्पनेमध्ये झालेले बदल असतील. म्हणजे व्यापार संकल्पना बघा, इथं सगळे गॅट वगैरे हे जे की करार आहेत ना, त्यानंतर इव्हन गॅट जी संघटना आहे किंवा WTO जी की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, सर्व या गोष्टींचा स्टडी आपल्याला इथं मेन्शन करायचे. म्हणजेच काय की ह्या गोष्टींची उदाहरणं पण तिथं आली पाहिजेत. म्हणजे तितकी उदाहरणं तुम्ही असे पॉईंट्स टाकून लिहाल ना तर हे खरंच एक खूप बेटर इम्प्रेशन जातं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला मोठा क्वेश्चन येईल ना, एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला इथं. आता हा तुमचा समजा, आता हा तुमचा एक क्वेश्चन पेपरचा हे पान आहे, राईट. इथून तुमचं काय असेल ते मार्जिन वरून वगैरे गेलं तर मोठा क्वेश्चन ज्यावेळेला येईल ना तर सगळ्यात प्रथम इथं अंक टाकायचा. आता फॉर एक्झाम्पल मी 1 अंक टाकते आणि त्याच्यानंतर काय, तर इथं हे टाकायचे लाईक आर्थिक क्षेत्रामध्ये झालेले बदल, असं तुम्ही फक्त टाकायचं आणि त्याच्यानंतर पुढे डॅश हवं तर देऊ शकता. त्याच्यानंतर काय करायचं, तर जे की पॉईंट्स असतील 1, 2, 3 वगैरे हे जे पॉईंट्स आहेत ना तर ते एकाखाली एक पहिल्यांदा लिहून घ्यायचे, राईट. मग हे पॉईंट्स एकाखाली एक जेव्हा लिहून घ्याल ना आणि त्याच्यानंतर मग पहिल्यांदा लिहून घ्या आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एक हा पॉईंट टाकायचा, नाव टाकायचं आणि त्यानंतर मग त्याचं स्पष्टीकरण इथे लिहायचं. त्याचं स्पष्टीकरण संपल्यानंतर पुन्हा दुसरा अंक टाकायचा, त्याचं नाव लिहायचं इथला जो आपण टाकला आहे तो, आणि पुन्हा मग इथं स्पष्टीकरण द्यायचं. ह्यानी काय होतं की जे एक्झामिनर असतील ते तुमचे हे पॉईंट्स चेक करतील, राईट. आणि नंतर तुम्ही जे की
तुम्ही दिलेले आहेत. आणि इवन अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ज्यावेळेला तुम्ही स्पष्टीकरण देता ना, त्यावेळेस जर तुम्ही उदाहरणं त्यामध्ये मेन्शन केली असतील तर डेफिनेटली तिथं पण हायलाईट करा. हवं तर ए, बी वगैरे अजून पण सब टॉपिक्स पण इथं टाकू शकताय तुम्ही, की जेणेकरून कसं की एक्झामिनर जे आहे ते एक्झामिनर काय ऑब्व्हियसली सगळं तुमचं रीड नाही करत बसणार. आणि आपला तर आर्ट्सला खूप सारा असा थेरॉटिकल पार्ट असतो, त्यामुळे सगळं तर कोणी एवढं रीड नाही करत बसू शकत. त्यामुळे जर तुम्हाला माहिती असते, उदाहरण माहिती असते म्हणजे ऑफकोर्स तुम्ही द्यायची वेळ आहे तुमच्याकडून, तुम्ही कराच. आणि म्हणजे की उदाहरणं वगैरे आहेत ना, आता हे समजा की गॅट करार आहे किंवा आणखी जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर WT वगैरे अशा कुठल्याही जे उदाहरण आहे तर तिथं ए, बी वगैरे असं काहीतरी मेन्शन करा आणि त्याच्या खाली पेन्सिलने वगैरे हायलाईट करा, की जेणेकरून काय होतं की पहिल्यांदा हे तुमचे पॉईंट्स बघितले जातील. आणि मेन म्हणजे दिसताना पण ते खूप मोठं उत्तर लिहिल्यासारखं दिसतं, एवढी जागा पण वाढते, स्पेस वाढतो आणि आपण कसं सुट्टं लिहिल्यासारखं होतं. नाहीतर गोळाबेरे सगळं एकदा चालू केलं आणि तसंच पहिल्यापासून शेवटपर्यंत एक अखंड निबंध लिहून काढल्यासारखं असं व्हायला नको. आपले पॉईंट्स दिसले पाहिजेत, कारण पॉईंट्सना मार्क जातात, बरोबर आहे. सो येस, अशा पद्धतीने तुम्ही हे फॉलो करा. तर बघा, हे आर्थिक घटक इथे दिलेत. त्याचप्रमाणे आपल्याला इथं जे की महत्त्वाचे म्हणजे एक मिनिट दाखवते, राजकीय घटक पण महत्त्वाचे. हे बघा, हे पण महत्त्वाचं आहे आर्थिक घटकांमधलं. ट्रान्स इंटरनॅशनल कंपन्यांचा उदय, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावरती सरकारी नियंत्रण होतं. मग त्यानंतर खाजगी, आपल्याला माहिती आहे की 1990-91ला काय झालं की उखाजा हे धोरण स्वीकारलं. म्हणजे औद्योगिकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण हे जे धोरण आपल्या देशानं स्वीकारलं. मग त्याच्यानंतर कसं काय बदल होत गेला, म्हणजे ट्रान्स इंटरनॅशनल कंपन्यांचा कशा पद्धतीनं उदय झाला. सो हे पण महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये या सगळ्यांचा आता हा जो बदल आहे तो मुख्यतः खाजगी क्षेत्रात झाला. मग त्याचा बदलांचा परिणाम सर्वसामान्य माणसांवरती कशा प्रकारे झाला, हे पण महत्त्वाचं आहे. हे बघा, हा जो परिणाम सर्वसामान्य माणसांवरती कशा प्रकारे झाला, म्हणजे पहिला परिणाम हा श्रमिक बाजारातील बदलमध्ये, तसेच दुसरा परिणाम हा लहान उद्योग आणि दुकानांवरती कशा प्रकारे झालेला आहे. तसेच आणखी तिसरा परिणाम पण इथं दिला आहे आपल्याला, शेती संदर्भात आपल्याला तो बघायला मिळतो. मग हे जे सगळे परिणाम आपल्याला इथं दिलेत तर हे महत्त्वाचे आहेत. सो वी हॅव टू डू दिस, राईट. हे झालं फक्त आर्थिक क्षेत्रासंबंध. म्हणजे आर्थिक क्षेत्रातील 3 टॉपिक कोणते महत्त्वाचे आहेत. ट्रान्स इंटरनॅशनल कंपन्यांचा उदय, आणखी इथं जो आपल्याला दिला तो म्हणजे व्यापार संकल्पनेमध्ये कशा प्रकारे बदल झाला, आणि पहिला जो टॉपिक होता तर तो म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, राईट. सो हे 3 टॉपिक्स आर्थिक घटकांमध्ये कशा प्रकारे बदल झाले तर ते पॉईंट लिहून आपल्याला तिथं स्पष्टीकरण द्यायचं आहे. आणि आपल्याला इव्हन सब पॉईंट पण टाकू शकता, आणि इव्हन काय महत्त्वाचं म्हणजे उदाहरणं द्या, राईट. त्यानंतर मग महत्त्वाचा जो काही टॉपिक आहे तर तो म्हणजे राजकीय घटक. एक मिनिट, आपला हा पॉईंट बहुतेक सुटून जात होता, राईट. बौद्धिक संपदा अधिकारांची उदाहरणे. नाही, बरोबर आहे, आपलं झालं आहे. बौद्धिक संपदा त्यामधीलच आहे, आणि हे करा. हवं तर इथं तुम्हाला एक्स्ट्रा पण माहिती दिली आहे बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत. व्यापारी करार कशा प्रकारे, म्हणजे ट्रिप्स जो करार आहे ना, सो त्याच्याबद्दल इथं आपल्याला दिलेलं आहे. तसेच हे गॅट कराराबद्दल पण इथं माहिती दिली आहे. ह्याच्यावरती बघा, इथं या ठिकाणी ही जी एक्स्ट्रा माहिती आहे ना, तर तिथून तुम्हाला क्वेश्चन हे ऑब्जेक्टिव्हला असं डायरेक्टली जाऊ शकतो. इव्हन शॉर्ट नोट्ससाठी वगैरे पण क्वेश्चन येऊ शकतो ह्याच्यातून छोटासा, राईट. मग हे पण बघून घ्या व्यवस्थितपणे. इथे पण दिलेलं आहे, इथं पण बहुराष्ट्रीय कंपन्यांबद्दल इथं दिलं आहे की ट्रान्स इंटरनॅशनल कॉर्पोरेशन वगैरे या. तसंच सेवा क्षेत्र, हे 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रांपैकी तिसरं क्षेत्र आपल्याला माहिती आहे. सेवा क्षेत्र, पहिलं क्षेत्र जसं की शेती, म्हणजे पारंपरिक व्यवसायासंदर्भात जे शेती असेल, मासेमारी वगैरे, आणि दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे सगळं उद्योगधंद्यांचं, आणि तिसरं क्षेत्र जे सगळं हे सेवा क्षेत्रांचं आहे, राईट. मग इथं भारताच्या सहकाराबद्दल पण माहिती दिली आहे, पण तितकंसं काही इम्पॉर्टंट नाही, स्किप करता येतं ते. हा पॉईंट जो आहे काही गरज नाही, ओके. पण वाचून घेण्यात काही हरकत नाही. मी अजून पण सांगते, कारण वेळ आहे. स्किपचं कसं, मी स्किप कधीच सांगितलं असतं मी, ज्यावेळेला 2 दिवसांवरती एक्झाम असते, तर वेळ असताना काही गरज नाही स्किप करायची, ठीक आहे. सो त्याच्यानंतर राजकीय क्षेत्र महत्त्वाचं. तर बघा, राजकीय क्षेत्रामध्ये लोकसंख्येचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी दिलेलं. राजकीय क्षेत्रामध्ये कसं परिणाम झाला, म्हणजे जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावरती कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो, हे देखील आपल्याला इथं स्पष्ट करून सांगितलं आहे. लोकशाहीचं आता महत्त्व वाढते. अगोदर म्हणजे हुकुमशाहीचं महत्त्व हे कमी होते. म्हणजे कशा प्रकारे जर लोकशाही असेल, म्हणजे लोकांकडून जर निर्णय दिले जात असतील, तर हे जागतिकीकरणाला हे जास्ती महत्त्व प्राप्त होतं अशा देशामध्ये. तसंच राज्याचे स्थान
हे ऑब्व्हियसली कमी कमी होते, कारण सगळ्या देशांच्या सीमा वगैरे या जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे, तर ह्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे भौगोलिक क्षेत्राचं. म्हणजे बघा की आज आपण इथं बसून वगैरे सगळ्या अमेरिकनच्या गोष्टी आहेत किंवा अमेरिकन वगैरे आपले इव्हन मुलींचं जरी बघितलं तर मुलींचे खूप सारे ब्युटी प्रोडक्ट्स हे इव्हन फॉरेन कंट्रीचे असतात. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर मेबलिन, आता हे मुलींना कळेल जे आहेत, तर मेबलिनच्या खूप साऱ्या मुली त्यांचे लिपस्टिक्स म्हणा वगैरे म्हणते, हे जसं मी उदाहरण सांगते. पण अशा खूप सारी गोष्टी, इव्हन चायना पण आपल्याकडे कितीतरी लोक असं रेडमी वगैरे असे फोन्स यूज करतात जे की मेड इन चायना आहे, राईट. सो मला काय इथून सांगायचं आहे की राज्याचं स्थान ह्याच्यामुळं कमी होतं जागतिकीकरणामुळे, कारण आपण एक जागतिकीकरण करतो, अर्थातच काय राष्ट्राच्या भौगोलिक सीमांचं महत्त्व या ठिकाणी कमी होते. तसेच काय बघा पुढचं आहे काय, तर बिगर राजकीय घटक पण काही, म्हणजे आता बिगर राजकीय घटक म्हणजे काय, तर गैरवित्तीय संस्था वगैरे असतात, काही गैरसरकारी संस्था वगैरे असतात. तर या गोष्टी या ठिकाणी मेन्शन होईल. बघा इथं आहेच. तर गैरसरकारी संस्था लाईक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, NGOज वगैरे ह्यांना महत्त्व प्राप्त होतं. तर आपण बघतो की किती साऱ्या NGOज आहेत. इव्हन आपल्या भारतामध्ये पण खूप साऱ्या गोष्टींचं सध्या खाजगीकरण होतं आहे. सो हा पण एक जागतिकीकरणाचा परिणाम सध्या चालू असताना दिसतो. लाईक एअर इंडिया म्हणा किंवा रेल्वे म्हणा, इव्हन शिक्षणाचं पण खाजगीकरण होण्याच्या म्हणजे पावलावरती आपण जातोय वगैरे, या सगळ्या गोष्टी होतात, राईट. तसेच पुढचा पॉईंट आहे मानवी हक्क. हा पण खूप सारा महत्त्वाचा पॉईंट आहे. जास्त मागच्या पण टॉपिकमध्ये धड्यामध्ये आपण बघितला. सो इथे पण आहे मेन्शन केलेला. सो हे पण बघून घ्या, कारण मानवी हक्क हे महत्त्वाचं आहे आणि क्वेश्चन फिरू शकतो भरपूर, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आपण म्हणलं तरी चालेल त्याला. तसेच बघा इथं या ठिकाणी एक म्हणजे या ज्या गोष्टी आहेत तर त्यांना अधिक तपशिलाने समजून घेण्यासाठी काही उदाहरणं दिलीत. बघा म्हणजे इथलीच उदाहरणं पण तुम्ही यूज करू शकता. कशाप्रकारे ही उदाहरणं कशा संदर्भात आहेत, तर जागतिकीकरण चालू आहे ना आपलं, तर जागतिकीकरणाचं कसं महत्त्व प्राप्त, म्हणजे कसा बदल होतो आहे लोकांवरती किंवा इतर गोष्टींवरती. सो ह्याचीच उदाहरणं इथं आपल्याला काही दिलेली आहेत, तर ती पण बघून घ्या. 1, 2, 3 आणखी कुठं आहेत बघा. तर 4, 5 आणि 6, राईट. सो अशा प्रकारे इथं उदाहरणं दिलेत, तर ही पण बघून घ्या उदाहरणे. आता कसा क्वेश्चन आला तर यावेळेला आपण ही उदाहरणं मेन्शन करणार. लाईक जर उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण करा असंच आलं असेल तरच मग आपण ही उदाहरण द्यायची, नाही कधी एवढी मोठी उदाहरण द्यायची काही गरज नसते, राईट. मग हे झालं, आपण राजकीय घटक बघितले आणि आर्थिक घटक पण बघितले की कशा पद्धतीनं त्याचा परिणाम होतो जागतिकीकरणाचा. सो येस, मग आणखी काही इथं आपल्याला कॉन्सेप्ट दिलेले आहेत, लाईक वैचारिक प्रणाली आणि तंत्रज्ञान. तसेच मग हे बघू शकताय की सामाजिक आणि सांस्कृतिक घटक, म्हणजे जागतिक पातळीवरती प्रसारमाध्यमातून झालेली क्रांती, इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता, त्यामुळे लोकांच्या जगामध्ये काय घडते हे जाणून घेणं शक्य झाले आहे. म्हणजे सांस्कृतिक आणि जे की सामाजिक घटक आहे, म्हणजे आपण आता बघतोय, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला रील्सवरून सांगते, इंस्टाग्रामच्या रील्स असतात, राईट. तर खूप सारे आपण बघतो बघा की एक आफ्रिकन लोक पण असतात की जे बॉलिवूडच्या सॉंग्सवरती वगैरे असं आपल्याला लिपसिंग करताना किंवा डान्स करताना दिसतात. म्हणजे हे काय आहे, तर हे पण जागतिकीकरणाचा एक सांस्कृतिक घटक आणि सामाजिक बदल आहे, राईट. सो हाच कॉन्सेप्ट इथं आपल्याला दिला आहे. तर ते पण बघून घ्या. म्हणजे मी फक्त तुम्हाला उदाहरण सांगितलं, नाही तर हे उदाहरण तिथे लिहून याल, असंच झालं नाही रील्स वगैरे. मी जस्ट तुम्हाला समजावं म्हणून सांगितलं, राईट. मग तसेच तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पण काही बदल झालेले आहे, तर ते पण महत्त्वाचं आहे. ते पण पॉईंट आपल्याला, जसं की पूर्वी आपण काय यूज करायचो आणि आता मोबाईल प्रणालीद्वारे आणि इंटरनेट प्रणालीमुळे कशा पद्धतीने क्रांती घडली. सो हे महत्त्वाचं आहे. तसेच वैचारिक प्रणाली, म्हणजे शीतयुद्धानंतरच्या काळात वैचारिक प्रणाली हा एक महत्त्वाचा घटक झाला. त्यामुळेच वर्ल्ड वॉर जर तिसरं झालं तर अखंड जग म्हणजे जवळपास नष्ट होऊन जाईल असंच आहे. जवळपास म्हणजे होणारच नष्ट असं आहे, कारण इतक्या म्हणजे अणुबॉम्बचा साठा आहे की जगाला जवळपास 10 वेळा नष्ट करून पण आणखी तो शस्त्रांचा साठा वाचेल एवढा आता साठा मोठ्या मोठ्या देशांकडे आहे. US वगैरे कंट्रीज लाईक रशिया आहे वगैरे या कंट्रीजकडे आहे. त्यामुळे वैचारिक प्रणाली हा जो घटक आहे की वैचारिक प्रणाली हा घटक शीतयुद्धानंतर डेव्हलप झालेला आपल्याला दिसतोय, दुसरा महायुद्धाचा जो की परिणाम झालेला बघूनच. सो येस, ह्या काही महत्त्वाचे घटक आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा स्टडी करा. आर्थिक राजकीय महत्त्वाचे घटक, तसेच वैचारिक प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे जागतिकीकरणाचा परिणाम झाला, तसेच तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा इतर काय आहे, तर हे सामाजिक सांस्कृतिक घटक कशा प्रकारे बदलले गेले. सो हे पण बघून घ्या, राईट.
याच्यानंतर आपण तिसरा जो तुमचा पाठ आहे तर ते म्हणजे 1991 नंतरच्या संकल्पना म्हणजे मानवतावादी प्रश्न कोणते आहेत, म्हणजे मानवतावादीची समस्या वगैरे सगळ्याच इथं गोष्टी इथं मेन्शन केल्या जातील. तर बघा इथे काही महत्त्वाचं आहे. पर्यावरणीय शाश्वतता, राईट, महत्त्वाचं आहे आणि अगदी सोपं आहे. पर्यावरण शाश्वतता काय असते, आपण 5वी-6वी पासून अभ्यास केले की पर्यावरण म्हणजे काय, मग त्याची शाश्वतता कशी आली पाहिजे. फक्त आता महत्त्वाचं काय हे पण आपण मेन्शन केलेलं आहे, पण इथं हे तुम्हाला बघावं लागेल. लाईक रिओ दी जेनेरिओ अर्थ समिट किंवा रिओ समिट वगैरे ह्या ज्या रिओ कॉन्फरन्स आहे, अर्थ समिट आहे, ह्या परिषदांची विविध नावे बघा त्यांची, किंवा किती साली त्या स्थापन झालेल्या आहेत. तसंच या ज्या घटना आहेत ना, तर ह्या महत्त्वाच्या ज्या NGO संस्था वगैरे आहेत तर त्या बघून घ्या. तसेच स्टॉकहोम इथे झालेली, म्हणजे हे मी तर तुम्हाला सांगितलं, परत नाही सांगत. रिओचा इथं उल्लेख बऱ्या प्रमाणात दिला आहे, तर तो बघून घ्या. तसेच पर्यावरणाशी निगडीत काही महत्त्वाच्या समस्या. आता हा जर क्वेश्चन आला तर ऑब्व्हियसली तुम्ही याच्यावरती अखंड निबंध पण लिहू शकता, बरोबर. कारण हा अगदी सोपा आहे. म्हणजे फक्त जरी हे पॉईंट टाकले हवामानातील बदल, इथं हे आहे ते लिहिल्यापेक्षा कितीतरी तुम्ही काहीही लिहू शकता. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवामानात कशा पद्धतीने बदल, किंवा प्रदूषण म्हणा, अरे प्रदूषणावर तर काय काय लिहिता येईल, किंवा जंगलतोड आहे, तसेच पाण्याची कमतरता, जैवविविधता ऱ्हास, हे पण बरोबर, राईट. सो इथं पण हे आपल्याला दिलं आहे. तसंच गरिबी आणि विकास, म्हणजेच हे बघा पहिलं काय बघितला, पहिला जो की मानवतावादामध्ये प्रश्न, पहिलं धड्याचं नाव काय की 1991 नंतरचे प्रश्न, काहीतरी संकल्पना आणि प्रश्न वगैरे असं आहे. तर प्रश्नामध्ये पहिला प्रश्न कशाच्या संदर्भात होता, तर पर्यावरणाशी निगडीत. पर्यावरणाच्या संदर्भात सगळं आपण केलं, कुठल्या समस्या आहेत वगैरे वगैरे सगळं बघितलं. तसंच रिओ परिषदेबद्दल पण जाणून घेतलं. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट येतो ते म्हणजे दुसरा प्रश्न, अर्थात गरिबीचा प्रश्न. मग गरिबीच्या प्रश्नावरती पण आपल्याला खूप सारं लिहिता येतं, खूप सारं, म्हणजे जरी पॉईंट आपल्याला फक्त पॉईंट कसं पाहिजे, पॉईंट आपल्याला दिसलं ना तिथनं पुढे आपल्याला लिहिता यायला पाहिजे, इतका प्रमाणात आपलं ते वाचलं गेलं पाहिजे. म्हणजे भलेही पुस्तकातलं लिहिलं नाही तरी, ॲज इट इज लिहिलं नाही तरी चालेल, पण तुमच्या मेंदूमध्ये एवढं आलं पाहिजे की आता गरिबी किंवा विकास ह्यांच्या संदर्भात इथं कोणत्या कोणत्या गोष्टी मेन्शन केल्या जातील. सो हे तुम्हाला कळलं पाहिजे त्या ठिकाणी. मग इथं बघा हे सगळं भांडवलशाही, समाजवादी वगैरे हे सगळे गोष्टी इथं मेन्शन केल्यात, हे सगळं वाचून घ्या. ओके. मग हे तर संयुक्त राष्ट्रांनी काय ह्याच्यामध्ये म्हणजे हे तर संयुक्त राष्ट्रांनी तर व्याख्या दिली आहे गरिबीची वगैरे, हे नाही केलं तर चालेल, पण हे संयुक्त राष्ट्रांचीच व्याख्या करावी अशी नाही, तुम्ही तुमचा व्यवस्थित एक फाइंड आउट करून देखील देऊ शकता. लाईक नाही तर असं कधी सगळ्या ह्याच्या व्याख्या वगैरे करत बसलं तर आपल्या लक्षात येत नाही. मग त्यानंतर हे महत्त्वाचं, भारतातील गरिबी आणि विकास, अत्यंत महत्त्वाचं. हे ना, हे गुलाबी किंवा हे असं ग्रीनमध्ये वगैरे दिलेले पण काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात बरं का. नाही तर हे स्किप कराल तुम्ही, हे नका स्किप करू, हे पण बघा. इव्हन ऑब्जेक्टिव्ह तरी इथून फिरू शकतात, ऑब्जेक्टिव्ह नक्कीच. त्यामुळे एकतर स्किप वगैरे करण्याच्या काही भानगडीत पडू नका. तसेच भारतातील गरिबी, त्याच गरिबी आणि विकास याच पॉईंटमधला हा आपल्याला दिले. कारण भारतामध्ये किती प्रमाणात आज गरिबीचा एक प्रश्न भेडसावत असताना दिसतोय, बेरोजगारी, गरिबी वगैरे या सगळ्या गोष्टी. पण इथं आपल्याला फक्त गरिबी आणि विकास संदर्भात करायचं आहे. लाईक भारताच्या विकास प्रणालीचे 3 महत्त्वाचे पैलू राहिलेत. एक म्हणजे अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण, तसंच काय तर आत्मनिर्भरता, आणि तिसरं म्हणजे समाजाची समता आणि न्याय असणारी समाजवादी पद्धती, राईट. सो या गोष्टी पण इथं भारताशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळं हे बघणं महत्त्वाचं आहे. सो हे होतं आपला थर्ड पॉईंट जो होता ना, सो ते त्याच्या संदर्भात होतं. लाईक इथं पण ओके, हे काय आपल्या संदर्भात नाही, हे सगळं दिलेलं आहे. लाईक दारिद्र्य निर्मूलन अशा गोष्टी वगैरे, तितकंच पण हे नाही. आता हे महत्त्वाचं आपलं स्किप होत होतं. हे बघा, हे लिंगभाव निगडीत समस्या, हे आपण महत्त्वाचं, हे खूप जास्त, म्हणजे हा पण कुठला तर हा थर्ड पॉईंट म्हणजे आपण गणलं जाऊ शकतो. म्हणजे पहिला जो होता तो शाश्वत पर्यावरण शाश्वत विकास, दुसरा म्हणजे काय होतं तर गरिबी आणि विकास, आणि तिसरं म्हणजे काय आहे तर लिंगभाव निगडीत समस्या, बरोबर. सो हे देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्याच्यानुसार तुम्ही इथं स्टडी केला पाहिजे की कुठल्या गोष्टी आहेत. लाईक गरिबी आणि स्त्रिया यांचा कसं काही एक इंटरलिंक त्यांचे सगळे प्रॉब्लेम आहेत. आता महिला सक्षमीकरण म्हणजे काय आहे. ओके, फेमिनिझम म्हणजे काय आहे हे पण बघणं गरजेचं आहे. आता फेमिनिझमला सगळेजण उठून सुटून नावं ठेवतात, पण असं नाही आहे. कारण फेमिनिझम ही खूप मोठी आणि ब्रॉड कॉन्सेप्ट आहे, पण काही स्त्रिया पण त्याचा जो गैरफायदा घेतात तो ऑब्व्हियसली चुकीचा आहे. तसेच भारतातील महिलांची स्थिती, मग त्यामध्ये कशामुळं त्यांची काही समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. लाईक आर्थिक समानता असेल किंवा तस्करी शोषण असेल, महत्त्वाचं आहे. तस्करी शोषण महिलांचं केलं जातं, इव्हन लहान मुलांचं पण केलं जातं. तसेच साक्षरतेचं प्रमाण म्हणा, तसेच राजकीय आणि प्रतिनिधित्व,
आता बघितलं ना तर ही जी मागची निवडणूक झाली त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण केवळ आणि केवळ 1% होतं. म्हणजे तुम्ही बघू शकता की राजकीय परिस्थिती कशी वाईट आहे महिलांच्या प्रतिनिधित्वाबद्दल. सो आज देखील ही परिस्थिती आहे. तर मग विचार करू शकता की मागं कशी असेल, राईट. आपल्याला फक्त दिसतात की महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, पण एक महिला आहे त्या क्षेत्रामध्ये गेली म्हणल्यानंतर महिला सक्षमीकरण झालं का? नाही, अजून आपण खूप माग आहे महिला सक्षमीकरणामध्ये. अजून खूप पुढं जाणं गरजेचं आहे. असो त्या गोष्टीमध्ये आपण जात नाही. हे बघून घ्या तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली वगैरे. ह्या बघा, यामध्ये अशा हे फॅक्च्युअल गोष्टी असतात. या तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे, हे तुम्हाला कळलं पाहिजे की कशा पद्धतीनं इथं क्वेश्चन फिरला जाऊ शकतो. इथं ना मी तुम्हाला जे सांगितलं ना सेकंड रिडिंग जे तुम्ही करणार त्या ठिकाणी अशा गोष्टी महत्त्वाच्या इथं अंडरलाईन करून घ्या. म्हणजे 73-74व्या घटना दुरुस्तीनं पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये महिलांना कुठलं आरक्षण दिलं का? तर त्यांना 33% आरक्षण दिलेलं आहे. कशामध्ये? तर पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये. पण आपला जो महाराष्ट्र आहे, MHने किती दिलं आहे त्यांना? तर महाराष्ट्राने 50% दिले. टोटल इंडियाने म्हणाल तर 33% दिले आहे, पण महाराष्ट्राने 50% त्यांना आरक्षण दिलेलं आहे. बरोबर. सो हे बघा कशा पद्धतीनं हे आहे स्त्रियांच्या संदर्भात. पहिला आपण बघितलं पर्यावरणाच्या संदर्भात प्रॉब्लेम होता, समस्या क्रमांक 1. दुसरी समस्या होती गरिबी आणि विकास. तिसरी समस्या होती लिंगभाव निगडित. सो हे देखील बघून घ्या, महत्त्वाचं आहे हा चॅप्टर. आतापर्यंत आपण 3 टॉपिक्सवरती कशा पद्धतीनं स्टडी करायचा हे बघितलं. आता चौथा पॉईंट बघू. तर चौथा जो तुमचा चॅप्टर आहे तर तो म्हणजे कंटेम्पररी इंडिया. म्हणजे इथून पुढे खरं तर कंटेम्पररी इंडियाशी संबंधितच म्हणजे सगळे चालू होतात पॉईंट्स. तर बघा, तर पहिला काय आहे तर शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मकतेसमोरील आव्हाने. सो हा आहे टॉपिक. आता आव्हाने म्हणजे काय, तर इथे पण काय प्रश्नच, म्हणजे समस्या आणि प्रश्न तेच, फक्त प्रश्न तो जो शब्द आहे ना तर तो फिरवला आहे. म्हणजे इथे पण आपल्याला तेच सांगितलं असणार आहे. सो बघा, इथं राष्ट्रवाद आणि राज्य यांच्यातील ह्या ज्या संकल्पना आहे तर ते इथं क्लिअर केलं. सो एखादा ह्याच्यावरती क्वेश्चन आला तर ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतो. कशाप्रकारे राष्ट्र वगैरे म्हणा किंवा राज्य आहे किंवा राष्ट्रवाद आहे, तर त्याच्यावरती इथे क्वेश्चन्स आला तर येऊ शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे तर ती म्हणजे काय आहे तर आर्थिक प्रगती हे बघा, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांसारखी मूल्ये तसंच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांसारखी उद्दिष्टे राज्याच्या भूमिका स्पष्ट करतात. तर ही भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. मग इथं तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की राज्याची भूमिका कोणती? उदाहरणाद्वारे किंवा मुद्द्यांद्वारे स्पष्टीकरण द्या. तर मग शांतता, सुव्यवस्था राखणे वगैरे राष्ट्र उभारणीचं कार्य आहे. तसंच आर्थिक प्रगती साध्य करणे आपण बघितलं की कशाप्रकारे 1947 नंतर आपल्याला जसं स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपण कितपत आर्थिक प्रगती करू शकलो. जसे आपण उखाजा धोरण अवलंबलं म्हणा. मागच्या प्रकरणात आपण बघितलं जागतिकीकरणाबद्दल. तसेच नंतर मग राष्ट्र उभारणी आहे, तसेच शासन, लोककल्याण या गोष्टी इथं इम्पॉर्टंट जातात राष्ट्रवादासाठी. सो ही खालील मुद्द्यांच्या आधारे राष्ट्राची भूमिका या गोष्टी स्पष्ट करतात. सो हे बघून घ्या. आता इथं स्पष्टीकरण नाही देत बसत मी. आता इथे बघा, तर राष्ट्रीय एकात्मकतेसंबंधित समान मूल्य खालील प्रकारे आहेत. तर हे इथं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे राष्ट्रीय संदर्भात जे की संबंधित समान मूल्य आहेत. तर कशाद्वारे आपल्याला एकात्मकता आपण साध्य करू शकतो किंवा एकात्मकता आपल्या राष्ट्राची कोणत्या गोष्टींद्वारे टिकून ठेवू शकतो. तर ही जी समान मूल्य आहेत ना, समान म्हणजे त्यांना दिलेलं वेटेज आपण म्हणू. सो अशा प्रकारे आहेत. तर म्हणजे समान नागरिकत्व, कोण चढ नाही कोणी नीच नाही. तसेच विविधतेतील एकता, म्हणजे विविधता असून पण आपलं राष्ट्र कसं बांधलं गेलेलं आहे, राईट. अमेरिकेसारखं नाही आहे आपलं राष्ट्र कसं इंडिया आपलं बांधलं गेलं आहे. विविधतेमध्ये आपल्याला एकता दिसते. तसेच राष्ट्राप्रती असलेली निष्ठा. तसेच पुढचा टॉपिक आहे भिन्न समुदायाबद्दलची बंधुत्वाची भावना आपल्याकडेच बघायला मिळते. तसेच म्हणजे आपण बघतोय की खूप सारे आता प्रत्येक धर्मीय लोक प्रत्येक धर्मीयांचे सण साजरे करताना दिसतात. आपण पण त्यांचे सण साजरे करतो, ते पण आपल्या धर्माचे सण साजरे करतात. तसेच धर्मनिरपेक्षता आहे. ऑब्व्हियसली म्हणजे आपल्या राष्ट्रानं असं कुठलाही धर्माला पर्टिक्युलर हे दिलेलं की हा आमचा राष्ट्राचा धर्म असं नाही आहे. सगळ्या धर्मांना आपला राष्ट्र धरून चालतं. त्यामुळेच धर्मनिरपेक्षता पण महत्त्वाची आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे महत्त्वाचं आणि समानता. बरोबर. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे की या संदर्भातील समान मूल्ये कोणती, इथे क्वेश्चन फिरता येतो. सो यानंतर आपल्याला इथे इंडियासमोरील काही जे की आर्थिक मागासलेपणा म्हणा, गरिबी, निरक्षरता या गोष्टींचा इथं आपल्याला एक सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी इथं याच गोष्टी मेन्शन झाल्यात. आता त्या बघा.
मी इथं आता ते नाही सांगत परत लाईक संरचनात्मक पण परिणाम आहेत आणि पण मानसिक पण परिणाम आहेत, ते तर तुम्ही बघून घ्या, ते मी तर नाही सांगत. आता डायरेक्टली या पॉईंटला या. आव्हाने हा महत्त्वाचा टॉपिक आहे. आव्हाने सगळ्यात महत्त्वाचा. इथून क्वेश्चन येणार, म्हणजे डेफिनेटली येऊ शकतो इथून क्वेश्चन, की इंडियासमोरचे आव्हाने कोणते आहेत ते स्पष्ट करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळेच इथं जोर देऊन सांगते आव्हाने. ओके, आला तर क्वेश्चन इथं फिरू शकतो. ऑब्वियसली बाकीचं मी डिनाय नाही करत, बाकीच्यावरती पण येऊ शकतो, पण हे महत्त्वाचं आहे, इकडं थोडंसं फोकस दिला जाईल. ठीक आहे. सो तर बघा कशाप्रकारे, एक मिनिट. सो कोणत्या प्रकारचे आव्हानं सध्या इंडिया फेस करत आहे, सो याबद्दलच इथं तुम्हाला दिलेलं आहे. लाईक फुटीरतावाद आहे, किंवा नक्षलवादी चळवळ, किंवा दहशतवाद आहे म्हणा वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत, हे बघून घ्या. किंवा जम्मू काश्मीरचा पण जो की सध्या वाद चालू आहे वगैरे, सगळ्या गोष्टी इथे बघून घ्या. हे पॉईंट्स आहेत. ठीक आहे. सो जम्मू काश्मीर म्हणजे काश्मीरमध्ये सीमापार दहशतवाद वगैरे म्हणा, सगळं हे आपल्याला माहिती आहे, आपण वाचतो हे न्यूजमध्ये सतत, आणि तेच तुम्हाला इथं करायचं आहे अभ्यास त्याचा. म्हणजे थोडासा जास्ती जवळ जाऊन अभ्यास करायचा आपण असं म्हणू शकतो. तसंच काही डाव्यांचा उग्रवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर नक्षलवादी चळवळ. तर नक्षलवादी चळवळ ॲक्च्युअलमध्ये काय आहे, किंवा कशाबद्दल ही जी माओवादी चळवळ आहे म्हणा वगैरे, या गोष्टींची पण इथं आपल्याला माहिती दिली, तर ते बघून घ्या. म्हणजे नक्षलवाद पण सध्या बघितलं तर सध्या खूपच जास्ती सध्या चर्चेत असतो, आणि खूप वाईट आहे हे पण. तसंच आणि दहशतवाद हे 3 आव्हानं सगळ्यात महत्त्वाची आपल्याला इथं मेन्शन केलेली आहेत बघा. तर 3 आव्हानं कुठली? पहिली म्हणजे एक तर जम्मू काश्मीर संदर्भाचा सीमापार दहशतवाद, तसेच दहशतवाद, आणि ही जी माओवादी चळवळ अर्थात नक्षलवादी चळवळ, या संदर्भात आपल्याला इथं इन्फॉर्मेशन दिलेत. ही 3 आव्हानं आपल्याला सांगितलीत, तर ती बघून घ्या. राईट. त्याच्यानंतर मग मग ही राज्यांची भूमिका वगैरे या गोष्टी, आणि म्हणजे कशाप्रकारे राज्य हे शांतता, स्थैर्य आणि नागरिक सुविधांसाठी प्रयत्न करत असतं वगैरे, या गोष्टींची इथं भूमिका किंवा राज्याचं महत्त्व इथं सांगितलेलं आहे. इथं पण तुम्हाला थोडं डिटेलमध्ये दिलं आहे. लाईक पहिली पायरी कोणत्या गोष्टीचा यंत्रणेचा वापर करून किंवा कोणत्या गोष्टींचा वापर करून आपला एक राज्याची भूमिका म्हणजे शांतता, स्थैर्य प्राप्त करता येतं, लोकांचा विकास साधता येतो. सो या गोष्टी इथं या सांगितलेल्या आहेत. राईट. त्यानंतरचा जो सेकंड जो चॅप्टर आहे तो बघा, समकालीन